गरीब शेतक्याची अखेरची श्रद्धा आणि श्री स्वामी समर्थांची कृपा। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। या एका वाक्याने एका गरीब शेतक्याचे आयुष्य कायमचे बदलले। सातारा जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात गोविंदा नावाचा गरीब शेतकरी राहत होता। त्याच्याकडे फक्त 2 एकर जमीन होती। आईवडील वारले होते। पत्नी सीता आणि 7 वर्षांचा मुलगा गणेश एवढेच त्याचे कुटुंब। सलग 3 वर्षे दुष्काळ पडला। विहीर कोरडी पडली। बैल आजारी पडले। बंकेचे कर्ज वाढले। सावकार रोज घरासमोर येऊन अपमान करू लागला। एक दिवस सावकार म्हणाला, उद्या संध्याकाळपर्यंत पैसे दे, नाहीतर तुझी जमीन माझी। गोविंदाच्या पायाखालची जमीन सरकली। त्या रात्री घरात फक्त 2 कोरड्या भाकऱ्या होत्या। पत्नी आणि मुलाने त्यालाच खायला दिल्या, पण गोविंदाने त्या खाल्ल्या नाही। तो शांतपणे गावाबाहेर असलेल्या श्री स्वामी समर्थांच्या छोट्या मंदिरात गेला। मंदिरात दिवा मंदपणे पेटत होता। गोविंदा स्वामींच्या मूर्तीसमोर बसला आणि रडत म्हणाला, स्वामी, आयुष्यभर कष्ट केले, कधी कोणाचा हक्क घेतला नाही, पण आज माझ्या लेकरांच्या डोळ्यात भूक आहे। माझी जमीन गेली तर आम्ही जगणार कसे? आता तुमच्याशिवाय दुसरा आधार नाही। रडता रडता त्याचा डोळा लागला। स्वप्नात त्याला तेजस्वी प्रकाश दिसला। त्या प्रकाशातून श्री स्वामी समर्थ प्रकट झाले। स्वामी म्हणाले, गोविंदा, उद्या सूर्योदयापूर्वी पूर्वेकडच्या टेकडीवर जा, श्रद्धा ठेव, जे मिळेल ते स्वीकार। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। गोविंदा दचकून जागा झाला। पहाट होताच तो टेकडीकडे निघाला। टेकडीवर पोहोचल्यावर त्याला एक म्हातारा साधू दिसला। साधूने विचारले, बाळा, एवढ्या सकाळी इथे का आलास? गोविंदाने सर्व हकीकत सांगितली। साधू हसले आणि म्हणाले, ही छोटीशी पिशवी घे, पण ती घरी जाऊनच उघड। गोविंदाने नमस्कार केला। घरी पोहोचल्यावर पत्नीने पिशवी उघडली। आत सोनं नव्हतं, मोती नव्हते, फक्त काही धान्याचे दाणे होते। पत्नी निराश झाली, पण गोविंदाला स्वामींचे शब्द आठवले। त्याने ते दाणे आपल्या शेतात पेरले। त्या वर्षी संपूर्ण गावात पाऊस कमी झाला। पण आश्चर्य म्हणजे गोविंदाच्या शेतावर रोज ढग यायचे। हलका पाऊस पडायचा। काही महिन्यात त्याच्या शेतात इतकं भरघोस पीक आलं की संपूर्ण गाव पाहायला येऊ लागलं। गोविंदाने कर्ज फेडले। सावकार थक्क झाला। तो म्हणाला, हे कसं शक्य आहे? गोविंदा हसला आणि म्हणाला, हे माझं नाही, श्री स्वामी समर्थांची कृपा आहे। त्या दिवसापासून गोविंदाने आपल्या कमाईतील काही भाग गरिबांना द्यायला सुरुवात केली। काही वर्षांनी त्याच गावात पुन्हा दुष्काळ पडला। लोक गोविंदाकडे मदतीसाठी आले। त्याने कोणालाही रिकाम्या हाताने पाठवलं नाही। एका दिवशी त्याच मंदिरात बसून तो म्हणाला, स्वामी, त्या दिवशी तुम्ही मला धान्य दिलं नव्हतं, तुम्ही मला श्रद्धा दिली होती। त्याच क्षणी मंदिरातील घंटा आपोआप वाजू लागली। दिव्याची ज्योत तेजस्वी झाली। सुगंध दरवळला। गोविंदाच्या डोळ्यात आनंदाश्रू आले। त्याला जाणवलं, स्वामी आजही आपल्या भक्तांसोबत आहे। मित्रांनो, या कथेचा संदेश एवढाच आहे, संकट कितीही मोठं असलं तरी श्रद्धा, प्रामाणिकपणा आणि चांगली कर्म कधीच वाया जात नाही। श्री स्वामी समर्थांवरील विश्वास मनाला धैर्य देतो आणि अडचणींना सामोरं जाण्याची ताकद देतो। श्री स्वामी समर्थ।